दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा शहरात आज हजारो युवक रस्त्यावर उतरले आहेत. युनायटेड युथ फ्रंट ऑफ साताराच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी सातारा शहर दणाणून गेले. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवत लोकशाही मूल्यांचे संरक्षण, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार कायम ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. शांततेत पार पडलेल्या या मोर्चातून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला. होश में आओ, भारत सरकार होश में आओ, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. आता एक सांगतो, आपला वेळ संपत आलाय. खरं तर आपल्याला सरकार सत्तेमध्ये आलं आणि आज ज्या वेळेला नीटची परीक्षा होते, ती नीटची परीक्षा फेल करतात, पेपर फोडले जातात आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत असताना विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जातो. माझ्या आया बहिणींवरती अक्षरशः कपडे फाटेपर्यंत त्यांना मारलं जातं आणि त्या वेळेला सुद्धा तरी सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. हा खरं तर भारतीय म्हणून आपल्याला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. 56 इंचाची छाती, तर ती 56 इंचाची छाती नसून 56 इंच कातड्याची छाती आहे. ती काय 56 इंचाची कातडी आहे, तिची पागारेली आहेत आणि सर्वांच्यात एकच सर्व समक्ष भारतातर्फे युवकांच्या तर्फे मी मागणी अशी करतोय की शिक्षण मंत्र्यांनी त्याचबरोबर पंतप्रधानांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. जय हिंद, जय भारत. शिल्पा योगेश मोदी माझं नाव आणि आम्ही ह्याच्यासाठी आलेलो की कुठल्याही पक्षातर्फे आलेलो नाहीये. आम्ही माणूस या पक्षासाठी आलेलो आहोत. कारण की आत्तापर्यंत जे आपण ऐकतोय की इतके पेपर लीक झाले आणि मी एक आई म्हणून आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी आई म्हणून आलेली आहे. आज त्या ज्यांचे पेपर लीक झालेत आणि ज्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर ह्यांच्या भावना, त्या आईच्या किंवा वडिलांच्या भावना मी अगदी समजू शकते. जसं मी मगाशी सांगितलं की मुलगा जर आपला 1-2 तासासाठी आपल्या नजरेआड झाला तरी एका आईचं जे काळीच तुटतं किंवा त्याची बातमी जोपर्यंत येत नाही, तर इथं तर त्यांनी स्वतःची मुलांना म्हणजे म्हणतात ना, आता आयुष्यभर ते बघू शकणार नाही. तर ही भावनाच इतकी म्हणतात ना, हृदय हलवणारी, पिळवटून टाकणारी आहे की एक आई म्हणूनच मी इथं आलेली आहे. त्यामुळे धन्यवाद. पेपर लीकमुळे बाहेर आला तर पेपर लीक हा खाजगी क्षेत्रातील एज्युकेशन जे वाढलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क पडण्याची, त्यांच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांची जास्त अपेक्षा आहे की आपल्या मुलाला जास्त मार्क पडावे. 5-5, 10-10 लाख रुपये फी भरून जेव्हा हे क्लासेस लावतात, त्यांना असं वाटतं की आपले पैसे वाया जाऊ नये. त्यामुळे हे जे स्कॅन्डल आहे, म्हणजे एका प्रकारचा हे माफिया आहे, पेपर माफिया. हे पेपर माफियातून हे पेपर लीक करतात. म्हणजे एक सायकलच बनलेली आहे. आता 150पेक्षा जास्त पेपर केले 10-12 वर्षात लीक झालेले आहेत. म्हणजे एक सायकलच बनलेली आहे की प्रत्येक पेपर येणार, लीक होणार, होणार. मुलांनी दरवेळी प्रत्येक वेळी पैसे भरायचे फॉर्मसाठी, ते जमा करायचे. तर हे पेपर लीक आहे ते बंद व्हावं आणि महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा केंद्रीय सरकार असू द्या, प्रत्येकाने याबाबत लक्ष द्यावे अशी आमची युथची आत्मीयतेनं विनंती आहे की खरंच विद्यार्थ्यांना खूप नुकसान होतं. तर एकदा यावर लक्ष केंद्रित करावे. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.